आकांक्षा मला सांग, माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, तू माझ्याशिवाय कोणा दुसऱ्याशी सुखाने संबंध जोडू शकशील? नाही, नक्कीच नाही. तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा मी विचारही करू शकत नाही. माझी भावना तुझ्या बाबतीत हीच आहे. प्रीती ही एक तडजोड आहे माझ्या आयुष्यात. तुला माहिती वीरू, मी जेव्हा तुझ्या सहवासात असते ना तेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. पण पुन्हा घरी गेले की इतके नाही नाही ते विचार येतात ना माझ्या मनात. उदाहरणार्थ वीरू, प्रीतीने आपल्या भेटण्यावर अंकुश ठेवला तर मी वेडीपिशी होईन रे. घडण्याची तिळमात्र शक्यता नाही, असा का विचार करतेस? स्वतःच्या डोक्याला का ताप देतेस? मी तुला काय सांगितलंय? मी प्रीतीला समज दिलीये, यानंतर ती आपल्यामध्ये येणार नाही. तसं असेल तर यापुढे भेटायला मुंबई बाहेर जायची काहीच गरज नाही आपल्याला. प्यार करेंगे खुल्लम खुल्ला. उद्या माझा प्रीमियर आहे न्यू एक्सेल्सियर्सला. तू येशील? हो, येईन की. वीरू, पण अरे मी तिथे आले तर पुन्हा आपले फोटो काढणार, मग पुन्हा गावभर चर्चा आणि मग ते सगळं. आकांक्षा, आपण जितका लोकांचा विचार करतो तितका लोक आपला विचार करत नाही. आजची ठळक बातमी ही उद्या पुसट होते, परवा इतिहास होते. हो, पण तरी वीरू, शेवटी मुलीच्या जातीला नाही म्हण. प्राध्यापिकेची मुलगी शोभतेस. बीसीची. शी इज बीसी नाव. विसरू नको नाव, पण आधी प्राध्यापिकाच ना. मला कधी कधी खूप भीती वाटते रे वीरू. आकांक्षा, इकडे बघ. भीती वाटली ना, डोळे मिटवून घ्यायचे. डोळे मिटूनच तर वागते मी अलीकडे. नाही, मला नाही वाटत तसं. तुला अनेक मित्र आहेत, मला अनेक मैत्रिणी आहेत, पण तरीही आपल्याला एकमेकांबद्दल वाटलेली ओढ यातच सगळं आलं. आणि हे डोळे मिटू नये असं नाही वाटत मला. हाय. हाय. कधी आलीस? आत्ताच, म्हणजे 10-15 मिनिटं झाली. हा, मग ठीक आहे. काय, मी सुद्धा निघालोच होतो, पण काय झालं, नेमकं निघता निघता एक केस आली. आमचे इन्स्पेक्टर कदम होते ड्युटीवरती. त्यांना म्हटलं मी जरा बंदोबस्तासाठी चाललोय, जरा सांभाळून घ्या. ते म्हणले चल सटक. हे असं आमचं सगळं काम बेभरोशाचं असतं बघ, काही नक्की सांगता येत नाही का. आणि शिवाय आजची कामं उद्यावर न टाकण्याची माझी सवय ना, त्यामुळे हाताखालची सगळी लोक नाराज होतात, पण वरिष्ठ मात्र खुश. आणि हे त्यातून क्राईम ब्रांच. मोहन, इथे या बागेत पानं फुलं सगळं छान आहे, दिसतंय का तुला? अनुष्का, त्या दिवशी तुझ्या कवितेच्या कार्यक्रमात त्या स्टेजवर किती अशी हिरवळ, पानं फुलं, रंगीबेरंगी अशी झाडं वगैरे होती ना. स्टेजवर हिरवळ होती? हा, म्हणजे प्रत्येक कवीच्या कवितेत तेच होतं, हिरवळ, पानं फुलं, काटे, गारवारा. हे पण तुला आवडला कार्यक्रम? हो, मी तुला त्याच दिवशी रात्री सांगितलं मला कसा वाटला ते. तू मला सांगितलंस.
सांग ना सिरियसली, काय चावटपणा करतोस? अगं मला खरंच आवडला, तुला वगळून सुद्धा. मला वगळून म्हणजे? तुला वगळून म्हणजे काय की तुझ्या सगळ्याच गोष्टी मला आवडतात ना. नाही, आणि असं असून सुद्धा मला बाकी कवींच्या कविताही आवडल्या. माझी कुठली कविता आवडली? तुझी ती एक अगम्य नावाची काहीतरी कविता होती. हा, ती खरंच अगम्य होती. ती मला काही कळली नाही, पण ती उंच माझा झोका गेला गगनावरी, ती मात्र मला खूप आवडली. कळली नाही म्हणजे नीटशी नाही कळली. पण काय अनुष्का, की कविता साहित्य या गोष्टी परमेश्वराने आमच्याकरता बनवल्याच नाहीये. तुला एक सांगू का? हा. तुझी नोकरी जरी अशी असली ना, तरी तू फावल्या वेळात कविता वाचत जा. का त्याने काय होईल? नाही, त्याने तुला विरंगुळा मिळेल, टेन्शन फ्री वाटेल. हो अगं, पण हे शब्द जे आहेत ना कवितातले, ते आमच्या तोंडात बसत नाहीत ना तिच्या. काय काय अनुष्का, की आमच्या डिपार्टमेंट मधल्या माणसांना एक सवय, वाक्याचा शेवट शिवीनी करायचा. त्यामुळे तू सुद्धा याची सवय करून घे. तुला मी खरंच सांगतो, मी जेव्हा तुझ्या बरोबर असतो ना, तेव्हा मी इतका कंट्रोल ठेवतो माझ्या बोलण्यावरती. हे असे जे माझ्या तोंडात संस्कृत शब्द येतात ना, ते मी असे जबरदस्तीने पुन्हा मागे ढकलतो घशात. ते जाऊ दे रे, पण मी तुला कविता शिकवे. कवितेचं रसग्रहण कसं करायचं ते शिकवे. अच्छा, म्हणजे आपल्या पुढच्या भेटीत मी आता पाटी पेन्सिल घेऊन यायची. पाटी पेन्सिलची काय गरज? तू मला समजून घे, कविता आपोआप समजेल. 24 अर्ज म्हणजे लहान संस्था नाहीये. तरीही सुद्धा लेडी प्रोफेसर्स पेपर तपासायला तयार नाही म्हणजे खरंच लक्ष देण्यासारखी बाब आहे. नाही नाही, मान्य आहे की लांबून लांबून व्हर्सिटीत येणं जरा कठीण जातं, पण नाही ठीक आहे, आपण काहीतरी विचार करूया यावर. ओके ओके, बाय. हॅलो महाजन. हां निशांत, हां द्या पाठवून. ओके थँक्यू. हॅलो, जोपर्यंत मी फोन करून सांगत नाही तोपर्यंत कुणालाही यात पाठवू नका, ठीक आहे? आणि जरा 2 चहा पाठवून द्या. नाही नाही तर नको, राहू दे, मी नंतरच तुम्हाला कळवेन. मॅम, may I come in? अरे ये ये ये, बस. थँक्यू मॅम. बोल. मॅम, कसं काय वाटतं एवढ्या जबाबदारीच्या पोस्टवर? मॅम कशा आहात? छान. पण तू कसं काय आलास आज इथे? मॅम, खरं तर मला बोलायचं होतं, थोडं महत्वाचं. खरं तर मी घरी येणार होतो, पण तिकडे सगळे म्हणजे? अनु, म्हणजे आकांक्षा आणि अक्षता पण महत्वाची. अनुष्का, हो. कसं काय चाललंय तुझा व्यवसाय? सगळीकडे मंदी आहे, पण तरी सुद्धा लिबरलायझेशन. तू काय घेणार, चहा कॉफी? बाबांची तब्येत कशी आता? मॅम प्लीज. प्लीज, मला जे बोलायचं आहे ते बोलू द्या मॅम. मॅम, मी आणि अनु कॉलेज पासून एकत्र आहोत. आमचे बरेचसे विषय आम्हाला, म्हणजे आमची निवड खूपशी सारखीच होती. माझ्या वडिलोपार्जित ऍसेट्स कडे न बघणारी मुलगी म्हणून अनु मला नेहमीच आवडायची, आवडते.
पुढे पुढे काही कारणांमुळे आमचे मार्ग आम्ही म्हणजे खरं सांगायचं झालं तर बिझनेस हाऊसेस पुढे पर्सनल काहीच राहत नाही तसंच झालं. माझ्या बाबांची अशी इच्छा आहे की मी रेश्मा कपाडिया बरोबर लग्न करावं. पण कपाड्या ग्रुपची हो पण मॅम मला काहीच कळत नाही. मला काही सुचत नाही. अनुला भेटून एकदा या गोष्टीला सोक्षमोक्ष लावावा असं ठरवून मी म्हणजे तुझ्या बाजूने सगळा सोक्षमोक्ष. हो तर ती मोहन साळगावकर नावाच्या मुलाबरोबर. निशांत, अनुष्का माझी मुलगी आहे आणि म्हणून मी तिचीच बाजू घेऊन बोलेन असं जर तू वाटून घेणार नसशील तरच मी बोलेन. ऑफकोर्स मॅम, 100%. निशांत, तुमच्यात पूर्वी चांगला संवाद होता. नंतर तुला तुझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये सुद्धा इंटरेस्ट नव्हता. पण कुठेतरी काहीतरी बिनसलं आणि जाऊ दे. खरं तर ती ही वेळ नाही आणि जागाही नाही बोलण्याची. निशांत, तू तुझा मार्ग निवडलास किंवा निवडायचा घोळ घातलास. यू कांट हॅव अ केक अँड इट इट टू. पण अनुष्काने मार्ग निवडला असं तिच्या वागण्यावरून तरी मला वाटतं. आणि आता तू तिच्या ढवळाढवळ करू नकोस. तू रेश्माला सगळं समजावून सांग. सांगितलं असेल तर तिला समजून घ्यायला सांग. बिझनेस प्रपोजल म्हणून तुमची मैत्री ही कुठे कुठपर्यंत कशी न्यायची हे तुमच्या हातात आहे. क्लिअर? या कॉफी मागव? नाही नको. येतो मी मॅम. थँक्यू. थँक्स वन्स अगेन. नाही, काय रे, असं काय बघतोयस? बोल ना काहीतरी. नाही काय नाही. काय नाही. काय रे, काय झालं? अक्षता, ऍक्च्युली हे बघ अक्षता, मी तुला जर काही बोललो तर तू चिडणार नाहीस ना? नाही. आई शपथ चिडायचं नाही. अरे तू बोल तर. नाही नको, उगाच कशाला. हे बंटी, तू खूप छान दिसतेस अक्षता.
बंटी तू जवळ असलास ना की मला काही दुःखच नसतं, असतो तो फक्त आनंद. पण घरी गेले की मी खूप अस्वस्थ होते. का? पुन्हा मला भेटायला यायचंय म्हणून? बंटी तू प्रत्येक गोष्ट चेष्टेवारी का नेतोस रे? ओके ओके, सॉरी सॉरी, बोल. बंटी तुझ्याबद्दल कोणीच चांगलं नीट असं का बोलत नाही रे? जी लोक बोलतात ना तेच सांगू शकतील, मी काय उत्तर देणार. रागवलास माझ्यावर? नाही, पाण्याला कधी आग लागू शकते? खरं सांगू अक्षता, मला काय वाटतं ते, मी असा वेगळा विचित्र वागतो ना, म्हणूनच बहुतेक या लोकांना राग येत असावा. हे आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत ना, मोठी लोक, त्यांनी त्यांचं आयुष्य एखाद्या चौकटीत बांधून घेतलं. त्या चौकटीच्या बाहेर जगताना कोणाला त्यांनी बघितलं ना की मग ते रागावतात, चिडतात. आता हेच बघ ना, फॉर एक्झाम्पल, एखादं लहान मूल उघडं पहिल्या पावसात नाचताना आपण पाहिलं ना की आपल्याला त्याच्याबद्दल असूया वाटते, आणि मग त्याचं रागात परिवर्तन होतं ना. हे असंच माझ्याबद्दल सुद्धा आहे. मी जसं वागतो तसं बाकीच्या कोणालाच वागता येत नाही. त्यांना वागावं असं वाटतं तरी सुद्धा वागता येत नाही, आणि मग ते माझ्यावर रागवतात, चिडतात. आणि मग मी त्यांना विचारलं ना, मी नेहमी विचारतो की मी वेगळं विचित्र म्हणजे नेमकं काय वागतो, काय चुकीचं वागतो, माझ्याकडनं कोणता गुन्हा होतो? याचं समर्पक उत्तर त्यांच्याकडे नसतं, कारण मी चुकीचा वागलेलाच नसतो. सो सिंपल. खूप बोललो ना मी? छान बोललास. अक्षता, तुझ्या आणि माझ्यामध्ये खूप काही साम्य असलं ना तरी सुद्धा आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. कारण मी प्लॅटफॉर्मवर राहिलो आणि बंगल्यातून रस्त्यावरचं आयुष्य बघताना आणि रस्त्यावरून रस्त्यावरचं आयुष्य बघताना फरक हा असणारच. तेव्हा माझ्याबद्दल ज्यांना वाईट वाटतं ना, जे मला रागवतात ना, त्यांच्याबद्दल मला यत्किंचितही राग येत नाही, किंवा ते कोण वाईट बोलतं याच्याबद्दलही कधी मला उत्सुकता वाटत नाही. ती माणसं जरी मला कळली ना तरी ते माझ्याशी असे का वागतात याबद्दल माझं मन कधीच कलुषित होणार नाही. जाऊ दे यार. थोर असं बंटी तू, जे तुला दूषण देतात त्यांचा मला राग येतो आणि तुला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. कमाल आहे. ज्यांच्याबद्दल तुला राग येतो ना त्याचा उगम तुला माझ्याबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेत आहे.